स्वरे, तुझ्या फोनला काडी लावत्या, जेव्हा बघल तेव्हा कानालाच असतोय. अगं एवढं फोनवर बोलणं चांगलं नाही, गरम होऊन होऊन फुटल एकांबार. अगं स्वरे, कुणासाठी चाललंय बरं हे सगळं? तुझ्यासाठीच चाललंय नव. अगं मग बोलायचं एकांबार आई बरोबर बी, जरा बरं वाटतं जीवाला. पुन्हा तू बी कायमची जाशीलच की. मेवणीबाई, ओ मेवणीबाई, या बाहेर या. सॉरी. नाही म्हणजे ते मी खोटं बोलले ना तुमच्याशी, म्हणून सॉरी मागायला आलते. हरकत नाही. ते पहिलं आणि शेवटचं असं समजू. अहो नाही, ते त्या दिवशी तुम्ही एकदम पोलीस वर्दीत समोर आलात ना, तर मग मला वाटलं उगा शिक्षा भिक्षा कराल, तर मी घाबरले. नाही म्हणजे फाईन बिन घेतलं असतं तर ते माझ्याकडे तेवढेच पैसे होते हो, कष्टाचे पैसे होते, आणि ते संपले असते. आणि तुम्ही शिक्षा भिक्षा दिली असती तर माझ्या ताईला बघायला पाहुणे येणार होते ना. नाही म्हणजे तुम्हीच येणार होतात, पण ते पण मला माहित नव्हतं, ते पण नंतर कळलं. सॉरी. अगं मग हेच कारण मला त्या दिवशी दिलं असतं तर कदाचित सोडलंही असतं मी तुला. तेच की, कदाचितच सोडलं असतं. हा? नाही म्हणजे सोडलं असतं. पण शपथ, आईची शपथ, तुम्ही मला पुण्यांदा तशीच भेटा त्याच कारणासाठी मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार बघा. एकदम खरं बोलीन, 100% खरं बोलीन. नाही म्हणजे 1000% खरं बोलीन. अहो खरं म्हणजे एकदम खरं. त्या की काय माफी. माफी? जरा अवघड आहे. ठीक आहे, देतो माफी, पण एका अटीवर. काय ते? तुम्ही जो तोंडाने आवाज काढता ना, तो मला शिकायचा. चालते की. अहो पण मी लय आवाज काढते. नक्की कुठला आवाज? म्हणजे हो, एक थांबवा ते. तुम्ही जो तोंडाने टॉक आवाज काढता ना, तेवढंच मला शिकायचं. तो होय. हा. चालते की. हा, हाच. सॉरी, पुण्यांदा असं नाही होणार. ठरलं तर मग पुढच्या वेळी काही शिकीन नाही शिकीन माहित नाही, पण हे टॉक नक्की शिकून जाईल. सॉरी. वेडी झाली का म्हणून तू का असती ग सारखी? येडीच झाली आहे ती. घे, जोकर आलाय बघ मला. आलाय नाही, झालाय. संजय, तुझे 2 नंबरचे दाजी लई वांड आहेत ना. मोने, एवढा झांगपणा बी बरा नाही बरं. वय संजय, तुला माहिती का, आता पान मुंद्यात ना तुझा पोपट झालाय म्हणणार नाही, तुझी संजी झाली म्हणणार आहेत. संजय, कसं असते, चाली ती घरवाली असती, या सालीला तर पुरी घरवाली व्हायची होती ना. मोने, माझं डोकं आधीच
नाही तर दाडवण काढून हातात देईन बरं. होय संजय, तुझं नशीब समज आपण रिक्षा अख्ख्या ग्रुप मधनं फिरवली नाही. आणि फिरवून असं वाटत असेल ना तर आपण म्हणल तसं वागायचं, आपल्या वजनाखाली राहायचं आणि आपण म्हणल तेव्हा पार्टी द्यायची. आणि द मोस्ट IMP, आपल्या समोर बुंडुकलेवाणी राहायचं आणि अदब बी राखायचा. काय रिस्पेक्ट. हा समजलं का? ये बघ, झाली माझी रम्मी. अशी कशी झाली? किलवरची सत्ती दाबलीस होय? अगं मला दिली असती तर माझी नसती का झाली? हा झाली असती तर झाली असती, पर आता माझी झाली ना. अशी कशी जितती तू संजय सारखी सारखी? माझ्या भोळेपणाचा फायदा घेतीस की नाही संजय? हा तू आणि भोळी तोंड बघितलंय का कधी आरशात? आणि कसं आहे, ये खेल हाथ और दिमाग का है और तेरे को दोनों भी कम है. हात हायती की मला आता तुला दाखवते. अगं ये ये इकडं. हा मार सोड, मार, सोड, सोड. थांब, फोन येतोय. हॅलो. इकडं ही पोरगी आणि तिकडं तिचं डॅडी. अगं जगू देताव का नाही ग मला आता? काय ग, दळण आणायला गेलतीस का गिरण टाकाय गेली होतीस होय ग एक कार्टे? अगं येळ काळ काय हाय का नाही तुला? पहिली 2 जीवाची म्हणून तिला काम सांगता येत नाही, दुसरीचं लगीन ठरलंय म्हणून तिलाही काही सांगता येत नाही, आणि तू तिसरी सांगितलेलं सगळं इसरी. संजय अगं का असं उंट्यागत वागायलीस? अगं तुझ्या स्वरादितीचं लगीन आहे, काही शेजारणीचं नाही. हा हा आलेच आलेच. आणि लगीन म्हणजे काही एकटी आईची जबाबदारी काय? अगं नाही, त्याचं काय झालं, तो गिरणीचा पट्टा पडला ना, म्हणून मी इकडे मोनीकडे आलते, तर ही आडगी इथंच थांबून ठेवलं. बघ मला काय बाई बोलत, मी निघालेच बघ. हा आलेच 0 मिनिटात. हा अगं थांब की. हा हा तू फोन ठेव, मी पोहोचतेस तिकडं. हा काय ही पोरगी ना गेली की तिकडे तिला कुठलं काम सांगायची सोय नाही अजिबात. ए संजय थांब. आता हिचं काय मधीच काय माहिती. अगं हे घेऊन जा की, अशी काय करतीस? दे टाक पटकन गळ. ऐक, ही आपल्या पहिल्या मोठ्या ऑर्डरची पावती, हा. ते घेऊन जायचं आणि व्यवस्थित फाईला जोडून ठेवायचं. हा हा. चालेल, जा. चल बाय बाय. आणि ऐक, दाजींच्या नादात तेवढे विसरू नकोस बर का. मुलं तुझ्या तर आता तुला बघतेस नंतर. थांब येडी तुझी. आई चल हे टाकून येऊ. अगं साजिरी, तुला काय कळतं का ग? अगं 2 जीवाची माय तू कशाला असली कामं करतीस? माझं मी बघते इथलं सगळं, तू घरातली कामं बघ जा. अगं दोघींनी मिळून केलं तर लगी लगी होईल की. तुला सांगितलेलं कळतंय का? जा घरातलं बघ जा. ओ मला मामी, हात तरी- काय करायला? आव ही जरा शेट्ट्यांच्या घरला नेऊन टाकते. होय काय? हा ही तुम्हाला देते की चहा दे ग. नाही नाही, चावी काय नको. तुम्ही असं करा, तुम्ही हे सगळं शेट्ट्यांच्या घरी टाका, आम्ही दोघं जातो घरला. लग्नाला काय थांबत नाही. का म्हणजे काय? आ लग्नाची कामं करा आलो ना इथं, का बसून खायला? तुम्ही सगळी कामं करायला का मी काम करत नाही असं दाखवायचं तुम्हाला? अहो नाही तसं काय बी नाही, पण ही असली कामं जावई माणसाला सांगायची म्हणजे. अहो जावयाला नाही हो, मुलग्यानं म्हणा, मुलग्यानं. अहो 8 वर्षे झाली लग्नाला, आता तरी मुलगा समजा. आ काय तुम्ही पण मामी बघा. कुणी हात लावायचं नाही, कुणी हात लावायचं नाही. हे सगळी कामं माझी मी करणार, तुम्ही घरातली कामं करा. कुठं टाकायचं हे? शेट्ट्यांच्या घरला. हा बर. ए तू काय करायला? अहो नेऊ लागते की. तुला काय नवीन सांगायला पाहिजे का? जा रेस्ट घे जा. आली मोठी कामाची. हे सगळं मी करणार आहे, कुणी काय करायचं नाही. जावा आत तुम्ही. उगाच आपलं दमानं पडल ती. हळू जरा, लई भला माणूस आहे बघ. काय खरं. स्वरे, तुझ्या फोनला काडी लावत्या, जेव्हा बघल तेव्हा कानालाच असतोय. अगं एवढं फोनवर बोलणं चांगलं नाही, गरम होऊन फुटल एकांबार. अगं स्वरे, कुणासाठी चाललंय बरं हे सगळं? तुझ्यासाठीच चाललंय ना व. अगं मग बोलायचं एकांबार आई बरोबर बी, जरा बरं वाटतं जीवाला. पुन्हा तू बी कायमची जाशीलच की. अगं स्वरे, काय झालं रडायला? आईनं तुला काय बी बोलायचं नाही वे? अगं स्वरे, माझ्या तर पोटात आनंद मायना झालाय बघ.
एवढं मोठं घर, इतका चांगला पोरगा, सगळं कसं नजर लागण्यासारखं आहे. आणि असं असताना रडतं वय कुणी. आई तिचा जीव वर खाली होत असेल ग. घरापासून अंतर होणार ना आता. खुळ्या डोसक्याची ग बाय माझी. आता साता समुद्रा पार तिकडे लंडनला राहून आलीस, तवा नाही रडलीस. आणि आता काय झालं? आता तर सासर हिथं 5 कोसाव, आणि तरी बी अशी रडतीस वय. अगं आई ते वरीस भरासाठी होत. आता लग्न होऊन कायमचीच जाणार की सोरा तिकडं, म्हणून येत असेल डोळ्यात पाणी तिच्या. अगं घ्या, आल्या राणी सरकार गावून या. अगं हा एवढा पसारा कसलाय? पसारा काय पसारा? पाहुणे रावळे येतील, त्यांची राहायची सोय तिकडं शेट्ट्यांच्या वाड्यावर केली. पसारा म्हणा. त्या बिचाऱ्या जावई बापूंनी 2 वळकट्या नेऊन टाकल्या. अगं जावई माणसाला असं काम सांगणं बरं दिसतंय का? तुझ्या जावयाला नसेल सोबत, आमच्या दाजीनं शोभतय. काय ग ताईडे? तुझ्या जिबाला काय हाड? अगं नसतंय ग. तुला जरा संजय, संजय थांब. संजय अगं आई फक्त 2 मिनिटं दे फक्त. मी सगळी पेंडिंग कामं उरकते बघ. 2 मिनिटं नाही, 1 सेकंद बी मिळणार नाही आता तुला. आता हे बघ, माझ्या बरोबर चलायचं आणि मी जेवढं सांगाल ना तेवढं करायचं, नाहीतर चोपटवीनच बघ. हे बघ, मला मिस्टेक अजिबात चालणार नाही. कान खोलके नीट सुनो. आता इथून पुढचे 4 दिवस सकाळी 4 तास आणि रात्री 4 तास गाडी समोर नुसतं उभं राहायचं, आणि येणाऱ्या जाणाऱ्याला ये पंजाबराव बांधल की गाडी है और मैं उनका ड्राइवर हूँ. शाबास असं सांगायचं. हा, गाडीच्या दरवाजावर नुसतं उभं राहायचं, गाडी चुकून सुद्धा चालू करायची नाही. हा, समजा क्या? अरे गुबू गुबू गुबू. हा, तर या 4 दिवसात मध्येच बिंदास कट मारायचा, मध्येच गायब व्हायचंय. काय? कारण गाडी म्हटल्यावरती लोक इकडे जा तिकडे जा करतील. उगाच पेट्रोलची नासाडी, पैशाची नासाडी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये एन्व्हायरमेंटची खराबी. हे मला नकोय, कळलं का? समजलं पण ऍडव्हान्स दिला असतं तर जास्त चांगलं समजलं असतं. आयला चांगलं मराठी बोलतो की तू. अहो साहेब मराठीच आहे मी. आयला पहिले बोलले का नाही? घ्या. हा, हे घे ऍडव्हान्स. वर कुठा आली राम, हे घे, हे घे घे. साहेब हा, ह्यावेळी जरा जास्त पैसे लागतील. का रे? आतापर्यंत ड्रायव्हिंगचे पैसे घेत होतो, आता ऍक्टिंगचं बी लागतील. स्मार्ट बॉय. चल, ऍक्टिंगचे पैसे. या एकटेच या. तू दामरे, जगन्नाथ एकटाच आहे. तू चपला बाहेर काढा. या वाड्याची पायरी चढायची लायकी नाही तुमची. आज घेतोय नशीब समजा. आमच्या बरोबर व्यवहार करायची लायकी नाही तुझी. हा, आणि तर आमच्याच घरात बसून आमचेच पैसे मोजतोय रे फोकणे. हा, या पंजाबराव बांधल्यावरती डाऊट खातोस तू. काही इंच वाटलं काय तुला? अरे मरण पत्करू, पण कुणाचे पैसे नाही बुडवायचो. हिशोबात घोळ आहे, पैसे जरा जास्तच आलेत. आले नाही जगन्नाथ, दिलेत. या पंजाबराव बांधल्याने दिलेत.
तुझ्या बरोबर गावातले जे इतर कुत्री भुंकत होते ना, त्यांचे पण पैसे देणे. आता त्यांना पाठवायचं तू की माझे पैसे पंजाबराव बांधल्याने दिलेत, तुमचे पण दे. हे त्यांना पटवण्याचे एक्स्ट्रा पैसे. हे सुधारणार नाही म्हणजे नाहीच. खाल्ल्या मिठाला जागलं नाही तरी चालतंय, पण खाल्ल्या नोट्याला जागावं माणसं. ते कळलंच. कळलं ना? आता निघायचं कडकडनी. थांबे जाग्या. तू काय स्वतःला शान समजतो का रे? हा, तिकडं जाऊन माझ्या जावयाचे कान फुंकेपर्यंत मजल गेली तुझी. कसं आहे पंजाबराव, नाक दाबलं की तोंड उघडतो, जसं तुमचं उघडलं. अरे खानदानी माणसावर बोलायची तरी लायकी आहे का तुझी? हा, आता एक गोष्ट करायची, तर सगळ्यांना सांगायचं माझ्या पुरीचं लगीन होईपर्यंत माझ्या वाड्याची पायरी कोणी चढायची नाही म्हणून. तर सगळ्यांना सांगण्याचं काम तुझं. म्हणजे हे पैसे खोटं बोलायचे. चल निघ. मायला थांब रे जरा, माझ्या पुरीचं लग्न होत, मग बघतो तुझ्याकडे. खोटं नको. तू कितीही खोटं बोललास तरी तुझ्याकडून खरं काढून घेऊ शकतो आम्ही. भरपूर उपाय आहेत आमच्याकडे, पण उगाच मला हिंसा आवडत नाही म्हणून. पण आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही असं काही करू नको. घेऊन जायला. होय साहेब. चल तुझ्या हाय साहेब. तुम्हाला सुट्टी होती असं कळलं होतं आज आम्हाला. हो, होतं आमच्या लक्षात, पण जरा महत्वाचं काम आलं त्यात अडकलो होतो. दिलेल्या शब्दापेक्षा कोणतंच काम महत्वाचं नाही रणजित. काम पोस्टपोन करा. आपल्याला बांधलांच्या घरी जायचंय. दिलेला शब्द पाळणं मस्त आहे. हाय साहेब, तुम्ही आमची वाट नका बघू. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. रणजित, आपण चहा पाण्याला जात नाही आहोत, वराड म्हणून जातोय. तिकडे जावयाचा मान असतो, वेगळं स्वागत केलं जातं. तुम्ही वेगळं जाणार, आम्ही वेगळं जाणार असं होत नसतंय. आधी रीतसर घरी या, चांगले कपडे घाला, आपण एकत्र जातोय. कळलं का? बर, आलोच. हा ठेव तिकडे. हा, आलं ना सगळं? आले. हा? काय मालकीन बाई, आलं ना सगळं आता? आलंय. हा, करू का हिशोब? करा. हा, काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही. त्याच्या दिवसप्रमाणे सगळं आले. हा, हॅलो. हा, आलंय सगळं सामान. हा, अहो पण तुम्ही रेट काय लावले? हा, खानदानी माणसं म्हणून एवढे एवढे रेट लावायचे होय? असं कुठं असतं होय? हा? हा. किती? 15,725. हे बघा, 5,000 देतो मी. हा, नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, सगळं मिळूनच सांगतोय मी. हा, 5,000 ते तेवढे हिशोब मिटवून टाका. हा हा, देतो मग नंतर पाठवून. हा, तुम्हारे साहब को बोला है, आप निघो, जाओ अभी. हाँ हाँ, सलाम सलाम, चलो. खानदानी माणसं बदले सलाम लगेच पैसे मिळतील. लोक पण आहे ना. होय हो, हा त्या शेट्टींनी आपल्या पाहुण्यांसाठी बंगला दिला खरा, हा, पण काय पैसे बिसे मागितलं काय? पैसे? हा, कसले पैसे? कायचे पैसे? अरे तुला सांगतो, तो शेटे फक्त माझ्या पायावर राग घासायचंच बाकी होत. अरे नुसत्या रिक्वेस्ट, नुसत्या रिक्वेस्ट. नाही नाही, शेट्टी सरकार, अहो 7,000 लईच होते. तो 5.5 मध्ये बघा ना काय होतंय का. हा, 5.5 नाही. बरं मी काय म्हणतो, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या, 6 मध्ये डन करून टाक. कसं? हा, अहो शेट्टी सरकार, अहो पोरीच्या बापाची व्यथा आहे हो ही. हा, माझी पोरगी तुमच्या पोरीसारखी ना, तिच्या लग्नात तुमचा हातभार लागू द्या शेट्टी सरकार. हा, ओ शेट्टी साहेब, बघा ना काय ते. हा, हे बघा पंजाबराव, हा. तुमची परिस्थिती चांगलीच माहिती आहे आम्हाला, म्हणून आधीच भाडं कमी सांगतोय आम्ही. अहो, पण 7,000 रुपये भाडं द्यावंच लागेल, आणि ते इलेक्ट्रिसिटी बिल जे काय होईल ना ते बी द्यावं लागेल. अहो लईच होते हो. आता यावर चर्चा करण्याचा आमचा मूड नाही. पंजाबराव, अहो तुमच्यासारख्या खानदानी माणसाच्या पोरीच्या लग्नात माझा उपयोग होतोय म्हटल्यावरती माझ्या जन्माचं सार्थकच झालं. हा, हा. एवढं पायाशी आल्यावरती
घेतला त्याचा बंगला नाहीतर त्या गंजक्याच्या घरी कोण जाते मी तर आपल्या पाहुण्यांची व्यवस्था डायरेक्ट हॉटेल तुषार मध्येच करणार होतो 5 स्टार म्हटलं जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे बर ते त्या शेतीच्या घरी जायचं ते आपल्या घरी येणार आहेत काय त्यामुळे आपलं घर व्यवस्थित ठेवा उगाच काय इकडं पडलं तिकडं पडलं हे काय पडलंय पावत्या कसल्या पडल्या त्या कसलीचे इकडे डॅडी हे मी बघितलंय मला फक्त कन्फर्म करायचंय जे मी बघितलं ते तेच आहे ना बघू बघू म्हटलं तर तेच आहे